नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। बघा, तुम्ही जर नीट 2025 जर एक्झाम देताय तर या व्हिडिओमध्ये असणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा, आता काय करणार आहे, तुम्ही डॉक्टर बनणार आहे। अर्थात थोडक्यात जर तुम्ही नीटचं एक्झाम दिलंय, एक्झाम दिल्यानंतर तुम्ही काय करणार, आता एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे, जसं की एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस इत्यादी कोर्सेससाठी काय घेणार, तुम्ही ऍडमिशन घेणार आहे। मग हे ऍडमिशन घेताना तुम्हाला करेक्ट गायडन्स कुठे भेटणार, तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। मग नेक्स्ट स्टेप अकॅडमीला काय करा, आता सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो, नोटिफिकेशन या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येतील। बघा, मी तुम्हाला काही दाखवतोय, बघा हे काय, आता हे बघा, हे स्टुडंट आहे ज्यांनी आपल्याकडून काउन्सिलिंग केलेली होती बघा, आणि हे काय करताय, त्यांचा जो ड्रीम कॉलेज आहे बघा, त्या ड्रीम कॉलेजला काय करताय, त्यांचा कोर्स कंप्लीट करताय हो। आणि यांच्यानंतर इथे कोणाचा फोटो येणार, तुमचा फोटो येणार, आणि तुम्ही पण काय करत राहणार, तुमच्या ड्रीम कॉलेजला काय करत राहणार, तुमचं कॉलेजचा जो कोर्स आहे तो कोर्स काय करत राहणार, कंप्लीट करत राहणार। यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्या मित्रांना शेअर करून ठेवा, आणि तुमचे जे काही मनातले जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करून ठेवा। बघा, आता काय असणार तुमच्यासाठी आनंदाची बातमी। त्यासोबतच पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देतोय, तुम्हाला नीट एक्झाम झाल्यानंतर जे काही तुमचे इथून पुढची जी ऑल प्रोसेस असणार आहे बघा, त्या प्रोसेसची सर्व अपडेट कुठे भेटणार, तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। आणि नंतर तुम्ही तुमचं फ्युचरमध्ये जर कोर्स कंप्लीट करताय आणि त्या कोर्ससाठी जर तुम्हाला काही अडचणी येत आहे, ते कोर्ससाठी जे काही लेक्चर असणार आहे बघा तुमचे, ते पण कुठे भेटणार, तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। मग तुरंत काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा, शेअर करून ठेवा। बघा, आता बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो आणि त्यानंतर मी सांगतो तुम्हाला नीट नंतर काय, नीट एक्झाम झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय। ओके, बघा, आपल्याकडे पेड काउन्सिलिंग सुरू आहे बघा 2025 साठी। ओके, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर मार्केटमध्ये जर पेड काउन्सिलिंग करायला गेले तर लोक तुम्हाला एवढे लुबाडतील, जे काउन्सिलर आहे तो तुमच्याकडून एवढे पैसे घेतील। सध्या मार्केटमध्ये जे काउन्सिलिंगची फीस आहे बघा 15,000 आहे, 10,000 आहे, कुठे 20,000 आहे। आमच्याकडे फक्त तुम्हाला जी काउन्सिलिंगची फीस असणार आहे बघा 1,999 असणार आहे बघा, आणि त्याच्यावरती पण काय चालू आहे, आता 25% डिस्काउंट चालू आहे बघा। तर ही किती मध्ये पडणार तुम्हाला, 1499 प्लस जीएसटी एवढी तुम्हाला भरायची आणि आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची। यासाठी जी लिंक आहे बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरून काय करायची, तुमची जी पुढील काउन्सिलिंगची जी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची। बघा, जर तुम्ही एमबीबीएस साठी जर काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला ती 1499 मध्ये पडणार आहे। जर बीडीएस साठी करताय, बीएमएस साठी करताय, बीएचएमएस साठी करताय, बीएमएस साठी तर कितीला पडणार आहे, फक्त 1499। जर तुम्ही आता जर काउन्सिलिंग जर परचेस करताय तर ही कितीला पडणार, 1499 ला। 3 मेच्या नंतर जर तुम्ही एक कोर्स घेताय तर हे पडणार तुम्हाला 1999 ला। ओके, त्यानंतर जर तुम्हाला सर्व कोर्सेस साठी जर करायची, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस साठी, तर ही जी प्राइस आहे बघा याची 2,999 आहे। पण तुम्ही जर आता ऍडमिशन करताय 3 मेच्या अगोदर तर तुम्हाला हे पडणार 2,249 मध्ये। तसंच जर तुम्हाला ऑल इन वन काउन्सिलिंग करायची असेल इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कोर्सेस साठी, तर ही आपल्याकडे ऑफलाईन तुम्ही संभाजीनगरला येऊन काय करू शकता, तुमची आमच्याकडे काउन्सिलिंग करू शकता। याची जी फीस असणार आहे फक्त 4,999 असणार आहे। पण जर तुम्ही 3 मेच्या अगोदर जर ऑफिसला येताय, तुमचं ऍडमिशन करताय किंवा ऑनलाईन जर ऍडमिशन करताय तर तुम्हाला हे पडणार आहे 3,749 प्लस जीएसटी मध्ये। एवढं कमी कुठंच नाही। आणि मी तुम्हाला परत एक सांगतोय, जर तुम्ही एखाद्या काउन्सिलर कडे जाताय, तुमची काउन्सिलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऍडमिशन घेताय, तर काउन्सिलर काय करताय, तुमच्याकडून डिमांड करता 50,000 रुपये द्या, तुमचं ऍडमिशन फिक्स करून देऊ। तुम्हाला मार्क आलेले असतात, ओके, आणि त्या मार्कांवरून त्यांना अंदाज आलेला असतो तुमचा नंबर लागणार, आणि ते काय करतात, फक्त तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुम्हाला या ठिकाणी फसवणूक होते तुमच्या सोबत। आणि ते काय करतात, तुमचे पैसे घेतात, तुम्हाला कोणतेही अपडेट भेटत नाही। आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळे अपडेट भेटणार। जर तुम्ही आमच्याकडे कोर्स घेताय तर तुम्हाला त्यामध्ये काय काय भेटणार, तुम्हाला कॉलेजची फी स्ट्रक्चर मिळणार, ओके, त्यानंतर तुम्हाला कॉलेजचा कट ऑफ मिळणार, ओके, त्यानंतर तुमची जी ऍडमिशनची प्रोसेस असणार एकदम बेसिक पासून तर लास्ट पर्यंत सर्व गोष्टी कुठे भेटणार, तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार। ओके, त्यानंतर जर तुमचा राऊंड 1 होतोय, राऊंड 2 होतोय, राऊंड 3 होतोय, यांचे जे लेटेस्ट कट ऑफ आहे किती ऑल कॉलेजचे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती भेटणार। तरी पण काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा, आता मग आपण बघूया तुमच्यासाठी नीटचं एक्झाम झाल्यानंतर काय। बघा, सर्वांच्या मनात प्रश्न येतो, नीट नंतर काय करायचं। ओके, तर त्यासाठी बघा
नीट एक्झाम इज ओव्हर, नाव इट्स टाइम टू प्लॅन स्मार्टली फॉर युअर मेडिकल सीट. नीट एक्झाम झाल्यानंतर काय तुम्हाला प्लॅन करायचंय तुमच्या मेडिकल सीट साठी, कसं करायचंय सगळ्या गोष्टी मी सांगतोय. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे नवीन नवीन लेटेस्ट व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायचे आणि त्यावरून काय करायचं तुमचा प्लॅन करायचंय. चॅनलवरती भेटेल तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजची फीस, त्यानंतर कॉलेजची फी स्ट्रक्चर, हॉस्टेल सुविधा आहे का, कॉलेजचं रिव्ह्यू, सगळ्या गोष्टी कुठे भेटणार कॉलेजवरतीच, चॅनलवरतीच भेटणार. मग चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर प्लॅन करा. एक्झाम झाल्यानंतर आपल्याला एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी. ओके, त्यानंतर बघा देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ नीट काउन्सिलिंग. 2 मेन टाइपच्या काउन्सिलिंग असतात बघा तुमच्या. एक असते ऑल इंडिया कोटा AIQ, यामध्ये किती असतात तुमच्या 50% सीट असतात बघा. त्यानंतर असते तुमची स्टेट कोटा काउन्सिलिंग, यामध्ये असतात तुमचे 85% सीट. ओके, मी सांगतोय खूप सारे काउन्सिलरला काय असतं माहिती का, कॉलेजला किती इंटेक कॅपॅसिटी हे पण माहित नसतं, फक्त काउन्सिलिंग करताय. कुठे कुठे काउन्सिलिंग होते हे पण माहित नसतं आणि खूप सारी मुलं काय होतात फसवणूक होते त्यांच्यासोबत आणि त्यांना काहीच कळत नाही, मग ते आमच्याकडे येतात. तर त्यापूर्वी जर तुम्ही लास्ट इयरला जर कोणी रिपीट करत असेल तर त्यांना माहिती आहे आपलं चॅनल किती ऑथेंटिक आहे बघा. त्यांना सगळे अपडेट कुठे भेटला, आपल्या ह्या चॅनलवरती भेटता. बघा आता ऑल इंडिया कोटा AIQ कंडक्ट करते MCC तुमची. याच्यामध्ये जे इन्क्लूड असतात बघा तुमचे एम्स असतं, जिपमर असतं, त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीज असते आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी असतात. कशामध्ये, तर तुमच्या ऑल इंडिया कोटा जी कंडक्ट करते बघा MCC. तर तुम्हाला याचं पण काय भेटते, पूर्ण सखोल मार्गदर्शन व सखोल माहिती कुठे भेटते, आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटते. ओके, त्यानंतर बघा स्टेट कोटा. आता स्टेट कोट्यासाठी बघा मॅनेज करते बाय रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑथॉरिटीज फॉर स्टुडंट विथ डोमासाईल दॅट स्टेट. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा काय डोमासाईल त्यांच्यासाठी ही कोण मॅनेज करते, रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑथॉरिटीज. त्यानंतर बघा यासाठी तुम्हाला नंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय असणार आहे तुमचे. तर बघा तुम्हाला या ठिकाणी लागतो बघा नीट ऍडमिट कार्ड लागतो तुमचा. ओके, त्यानंतर बघा तुमची 10th and 12th ची मार्कशीट लागते, डोमासाईल सर्टिफिकेट लागतो. जर तुम्ही कॅटेगरीला, जर तुमची कॅटेगरी असेल, तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर OBC, VJNT, NTB, NTC, NTD किंवा SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार, तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला ID प्रूफ लागते, पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागतो. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला काय लागते, PWDचं पण सर्टिफिकेट लागतो. ओके, त्यानंतर बघा आता काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते तुमची. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागतो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतो. खूप सारी मुलं काय करतात, या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये पण काय करतात, मिस्टेक करतात. कोणी नावामध्ये मिस्टेक करते, कोणी डेट ऑफ बर्थ मध्ये मिस्टेक करते, कोणी जेंडर मध्ये मिस्टेक करते. तर तुम्हाला हा जो फॉर्म असतो बघा खूप केअरफुली भरावा लागतो. जर तुमच्या नावामध्ये जर काही मिस्टेक होते तर तुम्हाला अडचण कुठे येते, ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलाउड होतो त्या ठिकाणी काय येते, तुम्हाला अडचण निर्माण होते बघा. त्यानंतर बघा आता त्यानंतर तुमच्या असते चॉईस फिलिंग अँड लॉकिंग. यानंतर असतं तुमच्या चॉईस फिलिंग. आता खूप साऱ्या मुलांना माहित नसते कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ जातोय, याला किती नंबरचा प्रिफरन्स द्यावा, यासाठी काय असते, काउन्सिलिंग असते. आमच्याकडे जर तुम्ही काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला यामध्ये माहिती पडणार कोणत्या कॉलेजला ग्रेड A, कोणत्या कॉलेजला ग्रेड B, कोणत्या कॉलेजला ग्रेड C, कोणत्या कॉलेजला ग्रेड D आहे. ओके, त्यानंतर त्या कॉलेजचा कट ऑफ कसा आहे, त्याचा रिव्ह्यू कसा आहे, त्याची फीस किती आहे, सगळ्या गोष्टी कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमीमध्ये भेटणार. मग वाट कशाची बघताय, पटकन काय करा, जॉईन करा. ओके, त्यानंतर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तुमचे आणि रिपोर्टिंग टू कॉलेज. या रिपोर्टिंग मध्ये तुम्हाला DD काढावा लागतो, चेकनी कसं ऍडमिशन करायचं, सगळ्या प्रोसेस कुठे भेटतात तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटतात. मग वाट कसली बघताय. त्यानंतर बघा आता चॉईस फिलिंग टिप्स असतात बघा. बी रिअलिस्टिक अकॉर्डिंग टू युअर रँक, चेक कॉलेज रिव्ह्यू, फीज, लोकेशन. मी काय म्हणतो, मुलं कसे पण कॉलेज टाकून देतात. मुलं इथून राहतात 500 किलोमीटर, त्यांच्या घरापासून कॉलेज आहे 500 किलोमीटर आणि मुलं काय करतात, चॉईस फिलिंग मध्ये काय करतात, कॉलेज ऍड करून टाकतात आणि मग काय करून जातात, त्यांची जी लोकेशन असते बघा ती खूप लांब असते. मग त्यांचं ऍडमिशन या ठिकाणी काय होतो, कॅन्सल होतो. पण मग तुम्हाला आताच काय ठेवायचंय, या गोष्टी लक्षात ठेवायचे, आतापासूनच सर्चिंगला लागायचंय. जे कॉलेज आपल्या घरापासून जवळ असेल, ओके, त्याच कॉलेजला काय करायचंय तुम्हाला, तुमच्या जी चॉईस फिलिंगची ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करणार त्या लिस्टमध्ये काय करायचंय, त्याला ऍड करायचंय बघा. त्यानंतर बघा कॉलेजची फीस किती. आता खूप कॉलेजला काय होते, तुमची जर कॅटेगरी जरी असली तर कॉलेजवाले काय करतात, तुमच्याकडून पूर्ण फीसची डिमांड करतात आणि पूर्ण फीस घेऊनच काय करतात, ते ऍडमिशन करतात. खूप साऱ्या कॉलेजला असंच आहे आता. त्यानंतर जेव्हा तुमची स्कॉलरशिप येते त्यावेळेस तुम्हाला ती स्कॉलरशिप रिटर्न करतात. मग त्यासाठी तुम्हाला पण काय
आता माहित असायला पाहिजे कोणत्या कॉलेजला पहिले अगोदर कॅटेगरीतून ना फीस घेतात, पूर्ण फीस घेतात, हे पण तुम्हाला माहित असते. आता खूप साऱ्या कॉलेजला काय असते, कोणाकोणाची कॅटेगरी असते पण कोणाकोणाची परिस्थिती नसते. मग त्यांना काय करावं लागतो, त्यांचं ऍडमिशन कॅन्सल करावं लागतो. मग तुम्हाला आताच काय राहायचंय, अवेअर राहायचंय बघा, प्लॅन करायचंय बघा, कॉलेजचं रिव्ह्यू कसं आहे, तिथे लेक्चर होतात की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके. आणि तुमच्याकडे जर हे सगळ्या गोष्टी जर तुमचं समजा लोकेशनमुळे जर ऍडमिशन कॅन्सल होतोय, फीजमुळे जर ऍडमिशन कॅन्सल होतोय, तर तुमच्यासाठी तुमच्याजवळ काय असायला पाहिजे, एक बॅकअप ऑप्शन असायला पाहिजे बघा. त्यानंतर बघा आता बघा यासाठी इम्पॉर्टंट वेबसाईट कोणकोणत्या असते बघा. जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची, तर जर तुम्हाला ऑल इंडिया कोटाची जर काउन्सिलिंग करायची, तर याची जी इम्पॉर्टंट वेबसाईट असते बघा, www.mcc.nic.in या वेबसाईट वरती काय करायचंय, तुम्हाला ऑल इंडिया कोटासाठी काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय. इथून तुमची जी काउन्सिलिंग असेल तुम्हाला ह्या वेबसाईट वरती करायचंय. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर करायचंय स्टेट कोट्यासाठी, तर याची जी वेबसाईट असते बघा, सीईटी सेल महासीईटी.org या वेबसाईट वरती काय करायचंय, तुम्हाला तुमची जी पुढील प्रक्रिया असेल महाराष्ट्र स्टेटसाठी, तुम्हाला ह्या वेबसाईट वरती करायची. जर तुमचं प्लॅन होते अदर स्टेटचं, तर तुम्हाला काय जायचं, रिस्पेक्टिव्ह पोर्टल वरती जाऊन तुमच्या काय करायचंय, तिथे काउन्सिलिंग करायचे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, वारंवार लोक विचारतात, मुलं विचारतात, कॅन आय अप्लाय फॉर बोथ AI अँड स्टेट कोटा, मी ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटातून अप्लाय करू शकतो का? तर याचा जो आन्सर आहे बघा, यस यू कॅन अप्लाय फॉर बोथ. त्यानंतर बघा आता ओव्हरऑल कन्क्लुजन काय येतो बघा, यामध्ये ओव्हरऑल कन्क्लुजन काय येतो, द कन्क्लुजन इज द फायनल अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आफ्टर नीट. म्हणजे यामध्ये जर ओव्हरऑल कन्क्लुजन काय, तर तुम्हाला फायनल अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे बघा तुमचं नीटचं एक्झाम झाल्यानंतरचं. तर यासाठी तुम्हाला कोणतेही निष्काळजीपणा या ठिकाणी करायचं नाही, आणि ही जी प्रोसेस एकदम चांगल्या पद्धतीने काय करायची, पार पाडायची. तुमच्या उज्ज्वल भविष्याचा साथीदार म्हणजे नेक्स्ट स्टेप अकॅडमी. तर मग वाट कसली बघताय, तुरंत नेक्स्ट स्टेप अकॅडमीशी जॉईन करा. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.